मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. दिल्लीमध्ये आज काय घमासान सुरू आहे. दिल्लीमध्ये आज विरोधी पक्षातले जवळपास 300 खासदार हे संसदेपासून ते इलेक्शन कमिशनच्या ऑफिसपर्यंत एक लॉंग मार्च काढणार होते. हा मार्च होता व्होट चोरीच्या विरोधामध्ये. राहुल गांधी यांनी परवाच्या दिवशी जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की इलेक्शन कमिशनने कशा प्रकारे व्होट चोरी करायला मदत केलेली आहे, कशा प्रकारे 1 लाख हे डुप्लिकेट वोटर्स आलेले, डुप्लिकेट नाव आहे, 4-4दा मतदान करतायत, एकेका खोलीत 80-80 लोक राहत आहेत, एकच बाई जी आहे ती 2दा मतदान करते, 70 वर्षाची असून पण पहिल्यांदा फर्स्ट टाइम वोटर म्हणून मतदान करते. आणि अशा खूप गोष्टी त्यांनी उघड करून सांगितल्या. हे देशभरामध्ये कळल्याच्या नंतर आज तर मोदींचे समर्थक सुद्धा त्यांना विरोध करायला लागलेले, भाजपचे समर्थक सुद्धा विरोध करायला लागलेले आहे. आणि त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आणि प्रत्येक भारतीयाची आजची सगळ्यात पहिली जी जबाबदारी आहे ती म्हणजे ह्या निवडणूक आयोगाला प्रश्न विचारणं. आणि म्हणून या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोर्चा निघालेला असताना अमित शहा यांचं पोलीस दल असंच म्हणायला पाहिजे, कारण दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला अडवलं, या सगळ्या खासदारांना अडवलं, त्यांना कुठे जाऊच दिलं नाही. पुढे बॅरिकेड्स लावले मोठे मोठे. आता संसदेचे खासदार आहेत, ते लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. या प्रतिनिधींपासून कुणाला अशी भीती होती, कोणाच्या जीवाला धोका होता, हे काय करणार होते असे निवडून दिलेले जनतेचे प्रतिनिधी, की पोलिसांनी त्यांना अडवलं, बेकार पद्धतीने अडवलं, पुढे जाऊ दिलं नाही. राहुल गांधी असेल, प्रियंका गांधी असेल, महुआ मोइत्रा, या सगळ्या अनेक खासदारांना, सुप्रिया सुळे, संजय राऊत, या सगळ्यांना पोलिसांनी आपल्या गाडीमध्ये भरून पोलीस स्टेशनला नेलं. आणि इतक्या बऱ्याच महिला खासदारांबरोबर चुकीचं वर्तन केलं. त्या पश्चिम बंगालच्या एक तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत, त्या तर म्हणजे काय म्हणत जवळपास बेशुद्ध अवस्थेमध्येच होत्या, की इतक्या पद्धतीने पोलिसांनी त्यांची धरपकड केली, केस जिथून ओढता येईल तिथून ओढलं. मी तर म्हणते ह्या पोलिसांना आदेश असतील की जितकं वाईट वागता येईल तितकं वागा आणि यांना पुढे जाऊ देऊ नका. ही अवस्था आज आपल्या देशाच्या लोकशाहीची या भाजपच्या लोकांनी आणून ठेवलेली आहे. म्हणजे आंदोलन करणं हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. आणि जर एवढा मोठा घपळा इलेक्शन कमिशन करत असेल, एकच माणूस 4-4दा मतदान करत असेल, 4-4 वोटर कार्ड काढत असेल, तर अशा इलेक्शन कमिशनच्या कामाच्या बद्दल प्रश्न विचारणं चुकीचं आहे का? आणि हे म्हणतात की परमिशन नव्हती. तुम्ही परमिशन का नाही दिली? परमिशन तर मागितली होती, तुम्ही नाकारली. तुम्ही का परमिशन नाकारली? आंदोलन करणं हा गुन्हा आहे. आणि ते भाजपचे आणि आज ते महाराष्ट्रातले फडणवीस आणि ते सगळे जे चेले आहेत त्यांचे, ते असं म्हणायला लागले की काँग्रेस अराजकता पसरवत आहे. काँग्रेस, याच्यामध्ये तृणमूल काँग्रेस आहे, याच्यामध्ये समाजवादी पार्टी, याच्यामध्ये माकप आहे, याच्यामध्ये अनेक पक्ष आहेत. आणि अशा प्रकारे घोटाळेबाज लोकांच्या विरोधामध्ये आंदोलन करणं, याला अराजकता पसरवणं म्हणतात की देशासाठीचं सगळ्यात पहिलं कर्तव्य म्हणतात? ह्या देशाला स्वातंत्र्य आंदोलन करूनच मिळालेलं आहे. आणि हे आज बसलेले सत्तेत मोदीजी वगैरे, हे आंदोलन करूनच सत्तेत बसलेले आहेत. ते अण्णा हजारे तिकडे जेवण करून उपोषणाला बसले नव्हते का? मग ते अण्णा हजारेंचं मौन, घरात जाऊन बोलायचे आणि बाहेर येऊन सगळ्यांसाठी मौन असायचं. हे जे आंदोलन अण्णा हजारेंचं 1 महिना चाललं जंतर मंतरवर, 1 महिना करू दिलं ना त्यांना आंदोलन. पहिल्याच दिवशी पहिल्याच तासाला असं धरपकड तर नाही केलं. हा जास्ती हे अशा पद्धतीने म्हणजे साधं शांततेत लॉंग मार्च काढणार होते इलेक्शन कमिशनच्या विरोधात. ऑफिसपर्यंत जायचं होतं आणि नारे दिले असते की जागेवर या. काय चुकीचं आहे? आपल्या टॅक्सच्या पैशातून पगार खाणारे लोक जर अप्रामाणिक वागत असेल, असत्य वागत असेल, तर हे कोणत्या धर्माची शिकवण आहे? कुठलाही धर्म असं सांगत नाही. हे धर्माचं नाव घेऊन बसलेले आज सत्तेतले लोक धर्माचं असं पायदळीत उडवतात, धर्माची सगळी तत्व पायदळीत उडवत आहेत. आणि त्यांच्या विरोधात बोलणं, मी तर म्हणते प्रत्येक धार्मिक असणाऱ्या व्यक्तीचं, प्रत्येक प्रामाणिक असणाऱ्या व्यक्तीचं काम आहे. आणि हे यांना करायचं होतं, पण नाही. तुम्हाला माहिती आहे की ज्याने चोरी केलेली असते सगळ्यात जास्त धोका त्याला असतो. बिथरले, भाजप बिथरलं, ते इलेक्शन कमिशन बिथरलं. इलेक्शन कमिशन तर म्हणतं यांना CCTV फुटेज कशाला पाहिजे? 3600 वर्ष लागणार म्हणे CCTV फुटेज पाहायला सगळं भारतातलं. मग 3600 वर्ष लागणार, तर मग तुम्ही CCTV फुटेज घेतलंच कशाला? मग घेतलेलं आहे ना, लागू दे की. मग तुम्ही भारताला विश्वगुरू बनवणार ते 2022ला, आता म्हणतात 2047ला बनव. तुम्ही पुढे ढकलू शकता की नाही?
मग लागू द्या ना, हजारो इंजिनियर्स लावले असते तर त्यांनी 36 तासात पाहिले असते सगळे सीसीटीव्ही फुटेज. म्हणजे इलेक्शन कमिशनला म्हणायचं आहे की इतके तास लागणार म्हणून आम्ही सीसीटीव्ही फुटेज नाही देत. वा रे वा, चौथीतल्या पोराला सांगत आहे तुम्ही हे लॉजिक, की इतके तास लागणार म्हणून आम्ही हे देणार नाही. मग सीसीटीव्ही जागोजागी बसवलेले आहेत देशभरामध्ये, ते बघायला किती वेळ लागेल? मग काढून टाकायचे सीसीटीव्ही संसदेमधले आणि इतर सगळ्या ठिकाणचे. हे कायच्या काय बोलणार आहे इलेक्शन कमिशन. हे कोणत्याच व्यक्तीच्या फायद्याचं नाही आहे. हे ज्या लोकांना वाटतंय की हे आपला धर्म वाचवायला इथे बसलेले आहेत, सांगून ठेवते, याच्यामध्ये कुणाचाच फायदा नाही. याच्यामध्ये जे सत्तेतले लोक आहेत ना, मुठभर भरपूर पैसे कमवतील आणि तुम्हाला दिसणार पण नाही की ते कुठे गेले. त्यांच्या पोरांनी बाहेरच्या देशामध्ये प्रॉपर्ट्या घेऊन ठेवलेल्या आहे. जर काही झालं इकडे पळून जाता येईल तिकडे. कोण येणार आहे? सामान्य जनता कुठे जाऊ शकते? आज प्रत्येक भारतीयाकडे एक अधिकार आहे, ते म्हणजे मतदानाचा. ना पोलीस स्टेशनला जाऊ शकत, ना त्याच्या आमदार खासदारांसोबत ओळख आहे, ना त्याच्याकडे भरपूर पैसा आहे की कोणाच्या विरोधात बोलेल. पण प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी 5 वर्षांनी ह्यांना दाखवून देईन. आणि आज ते 5 वर्षांनी दाखवून देईन म्हणायचं पण हे राहिलेलं नाही आहे, कारण की ह्यांनी पूर्णपणे इलेक्शन मॅनेज केलेलं आहे. राहुल गांधी यांनी पुरावेच दाखवले. आता हे बघा, एका बापाला 26 पोरं आहे. म्हणजे हे सगळे फ्रॉडच आहे की नाही? म्हणजे बापाचं नाव काय टाकू हे सुचलं नसल्यामुळे तोच बाप लावून दिला आणि 3 महिन्यांनी म्हणतील पण मेले म्हणून सगळे पोरं. हा घोटाळा नाही आहे का? ही यादी सगळीकडे उपलब्ध आहे. हे सगळं जे काही आहे फर्जी. एका 1 BHK मध्ये 46 लोक राहत आहेत. 1 BHK मध्ये उभे करून दाखवा बरोबर 46 लोक. आणि 4x4च्या खोलीमध्ये 80 लोक राहतात. 80 लोकांचा एक एक पाय पण मावेल की नाही माहीत नाही 4x4च्या खोलीत. आणि हे अशा प्रकारे फ्रॉड करताय. त्याच्या विरोधात आज जे हे आंदोलन चाललं, भरपूर भयंकर तिथे घमासान चालली होती. अखिलेश यादव वगैरे हे तर बॅरिकेड्स तोडून जायचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे हे जे काही आहे त्यांना जाऊ दिलं नाही. प्रत्येकाचा तो संवैधानिक हक्क आहे. राहुल गांधी म्हणाले की हे संविधान वाचवण्याची लढाई आहे, ही प्रत्येक भारतीयाची लढाई आहे, ही काही काँग्रेस विरुद्ध भाजप नाही आहे. उद्या काँग्रेस जरी सत्तेत आली आणि त्यांनी असं काही केलं तरी पण तुम्हाला बोलायचा अधिकार असला पाहिजे ना, आंदोलनाचा अधिकार असला पाहिजे, इलेक्शन कमिशनच्या ऑफिसला जाण्याचा अधिकार असला पाहिजे. ते कुणीच रोखू शकत नाही. आधीचे इलेक्शन कमिशनचे ऑफिसर कालच म्हणाले की आमच्याकडे जर तक्रार आली ना तर आम्ही सुओ मोटो घ्यायचो. इलेक्शन कमिशन हे ऑटोनॉमस आहे, स्वतःहून तक्रार जर कोणी केली तर पाहणी करू शकते. पण आपलं इलेक्शन कमिशन लय भारी आहे. ते म्हणते ॲफिडेव्हिट साईन करून द्या. हे खूप छान एक कार्टून व्हायरल होते की मला ॲफिडेव्हिट शपथपत्रावर लिहून द्या की मी असा आहे. आता दिसतंच आहे ना बाबा, अजून कोणते प्रूफ दिल्यावर तुम्ही म्हणाल की हां आम्ही हा कारभार केला आहे म्हणून, आम्ही असे आहोत म्हणून. हे सगळं जे काही देशामध्ये चाललेलं आहे, प्रत्येक भारतीयाची आजची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे. हे दुसरं स्वातंत्र्य युद्ध लढण्याची वेळ येऊ देऊ नका. त्याच्या आधीच हे अप्रामाणिक, हे भ्रष्ट, हे पैसे खाऊ तडीपार लोक जे आज आपल्या सगळ्यांवर राज्य करत आहे, यांना आपण प्रश्न विचारलेच पाहिजे, यांना जागेवर आणलंच पाहिजे आणि यांना प्रामाणिकपणे काम करायला भाग पाडलं पाहिजे. मी तर म्हणते आज हे जे काही चाललेलं होतं आणि याच्यामध्ये पोलिसांनी जे काही दाखवलंय, त्याच्या पोलीस नाहीच, हे सत्ताधाऱ्यांचे आदेश असतात. त्यांना पोलीस स्वतःहून काय करणार आहे? एवढी हिंमत खासदारांना धरून नेण्याची, वरून आदेश असल्याशिवाय थोडीच. आणि दिल्ली पोलीस डिपार्टमेंट होम मिनिस्ट्रीकडे आहे, अमित शहा यांच्याकडे आहे. ती काय दिल्ली सरकारकडे पण नाही, तिथेही त्यांचीच सरकार आहे, भाजपचंच सत्ता आहे दिल्लीमध्ये सुद्धा. पण हे जे काय झालं याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. आणि या देशामधला आंदोलन करण्याचा आपला प्रत्येकाचा हक्क अबाधित राहिला पाहिजे म्हणून बोला. थांबते. थँक्यू सो मच.